राज्यभरासह देशामध्ये धुळवडीचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय। आता मी ठाण्यातील कळवा पार्थिव नगर या परिसरामध्ये आपण बघू शकतो की ढोलाच्या नगरावरती तरुणांचा जल्लोष या ठिकाणी पाहायला मिळतोय। रेंडास या ठिकाणी पाहायला मिळतोय। तरुणांचा उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतो। संपूर्ण देशामध्ये हा जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय आणि या ठिकाणी संपूर्ण तरुणाई या ठिकाणी नाचताना आपल्याला पाहायला मिळतोय। मोठा जल्लोष आहे, उत्साह आहे। या कार्यक्रमाचे आयोजन ज्यांनी केले अभिजित पवार यांच्याशी बोलणार। अभिजित, काय सांगाल, आज का कार्यक्रम कसा आहे? काय नवीन तरुणांचा जल्लोष आहे। तरुणांचं हे असं आपण गेल्या 3 वर्षापासून 4 वर्षापासून हा रंगोत्सव साजरा करत आहोत, जेणेकरून ठाण्यात अतिशय एक उत्स्फूर्त प्रतिसाद असा या प्रोग्रामचा आम्हाला भेटत असतो आणि हे दरवेळेस असं सतत सातत्याने चालू राहिलेलं असेल, कारण की हिंदूची परंपरा हे जपण्याचं साधन आहे। म्हणजे आम्ही जपत असतो आणि हिंदूची परंपरा आम्ही कंटिन्यू जपू, कारण की काल आम्ही होळी केली, त्याच्यानंतर आज धुलीवंदनाचा हा सर्वोत्कृष्ट असा कार्यक्रम संगीताच्या तालावरती हा सर्व चालू असतो आणि हे कालांतराने चालत राहील, कारण की इथली तरुणाई जी आहे त्यांना बाहेर जाण्यास म्हणजे बाहेर न जाण्यासाठी आपण त्यांना इथेच हा एरियातील सगळा क्राऊड असतो तो इथेच एन्जॉय करत असतो। धन्यवाद अभिजितशी बोलल्याबद्दल। बघू शकतो की या संपूर्ण तरुणाई या ठिकाणी जल्लोष आपल्याला पाहायला मिळतो आणि याच जसजसा वेळ होईल तसा तरुणाईचा जल्लोष आपल्याला अजून पाहायला मिळणार आहे। नृत्याच्या तालावरती हे तरुणाई जल्लोष करताना आपल्याला पाहायला मिळतं आणि जसजसा वेळ जाईल तसं तरुणाईचा जल्लोष आपल्याला पाहायला मिळेल। कॅमेरा पर्सन संतोष मिहिरा ढाकणे, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।